ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक चौथा समास 10वा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. मुक्ती चतुष्टय. मुळी ब्रह्म निराकार तेथे स्तुतिरूप अहंकार. तो पंचमहाभूतांचा विचार ज्ञानदृष्टी बोलला. ओ अहंकार वायू स्वरूप त्यावनी तेजाचे स्वरूप. या तेजाच्या आधारे आप औनोदक दाटले. त्या औनोदकाच्या आधारे धराधरिले फणीवरे. वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे. ये वरी परिग सप्तसागर. मध्य मेरू महाथोर. अष्टदीप काळ तो परिवार अंतरे विष्ठित राहिला. तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वीचा त्याचा आधारू. 84 सहस्र विस्तार रुंदी त्याचा. उंच तरी मर्यादा वेगळा. भूमीमध्ये शस्त्र 16. त्यामध्ये वेष्टित पाळा लोक पर्वतांचा. त्या एकीकडे हिमाचळ. तेथे पांडव गळाले सकळ. धर्म आणि तमान निळा पुढे गेले. येथे जावया मार्ग नाही. मागी पसरले महाही. सिद्ध सुखे सुखावले तेही परत वाचती. अलीकडे शेवटी जाण बद्रिकाश्रम बद्रीनारायण. तिथे महातापसी निर्वाण देवत्यागात जाती. अलीकडे बद्रीदार पावन येथील अंतोर. ऐसा उगा विस्तार मेरू पर्वतांचा. त्या मेरू पर्वता पाठारी तीन शृंगे विष महारी. परिवारे राहिले त्यावरी ब्रह्मा विष्णू महेशा. ब्रह्मा शृंगतो पर्वताचा. विष्णू शृंगतो मर्गजांचा. शिव शृंगतो स्फटिकांचा. कैलास नाम त्याचे. वैकुंठ नाम विष्णू शृंगांचे. सत्यलोक नाम ब्रह्म शृंगांचे. अमरावतीचे इंद्रांचे स्थळ खालते. इथे गण गंधर्व लोकपाळ. 80 कोटी देव सकळ. 14 लोक सुवर्णचळ विष्ठित राहिले. इथे कामुदंचे किल्लारे. कल्पतरू पारे. अमृतांचे सरोवरे ठाई ठाई चंबळती. इथे उदंड चिंतामणी. हे परिसरांची खाणी. येथे सुवर्णमय धरणी लकामान. परमरमणीय फाटती क्रीडा. नवरत्न चिया पाषाण शिळा. येथे अखंड ऋषीवेळ आनंदमय. येथे अमृतांचे भोजन. दिव्य गंध सुमने. अष्टनायकांचे गंधर्वांचे निरंतर. येथे तारुण्य उसरेना. रोग व्याधी असेना. वृद्धापणी मरण देना कदाकडे. येथे एकाहून एक सुंदर. येथे एकाहून एक चतुर. धीर उद्धार आणि शूर वेगळे. ते दिव्य देव ज्योतिरूप. दुर्तळे सारखे स्वरूप. येथे शंप्रती प्रताप सीमा सांगली. ऐसे स्वर्गभवन सुखदेवांचे वसते स्थान. साचे महिमान मुलगी इतके थोडे. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे. सलोकता मुक्तीचे जाणावे लक्षणैसे. लोकी राहावे ते सलोकता. समीप असावे ते समीपता. स्वरूप व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती. देव स्वरूप झाला देही. देव स्वरूप झाला देही.
श्रीवत्स कस्तुभ लक्ष्मी नाही सरपती ते लक्षण नाही ऐसे ऐसे स्वरूपतेचे लक्षण पायी ऐसे ऐसे सकृत आहे तो भोगिती सकृत सत्ताच्या घडून जाती आपण देव असती जैसे तसे म्हणून तुम्ही आपण ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे सलोकता मुक्तीचे जाणावे लक्षणैसे लोकी राहावे ते सलोकता समीप असावे ते समीपता स्वरूप व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती देव स्वरूप झाला देही दिवस कौसुभ लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्षण पाहिजे ऐसे सकृत आहे ते भुक्ती सकृत सत्ताच्या ढकलून देती आपण देवते असतील ऐसे तैसे म्हणून तिने मुक्ती नाशिवंत साई मुक्ती ते शाश्वत तेथे लोकविजय सच्चे सावचित ऐकते का ब्रह्मांड नासेल कल्पाती पर्वत सहित जळेल सिद्धी तेव्हा अवघेची देव जाती मा मुक्ती पेक्षा तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती तेही अचळ कायचे मुक्ती ते केवळ जाणीचे निर्गुणी अज्ञ असता तेणे मोया सायुजता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती सगुण भक्ती ते चळ सगुण भक्ती ते चळ निर्गुण भक्ती ते अचळ न चळे या अवघे प्रांजळ कडे सद्गुरु केल्या त्या देवाचे भजन करावे येथे ते देवलोकी राहावे सलोकतेचे जाणावे लक्षणैसे लोकी राहावे ते सलोकता समीप राहावे समीपता स्वरूप व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती देव स्वरूप झाला देही श्रीवत्स कौस्तुभे लक्ष्मी नाही स्वरूपी लक्षण पाही ऐसे ऐसे सकृताय मुक्तो मुक्ते सकृत सत्ताच्या ढकलून देते आपण देवते असते ती असते जैसे तैसे रामदास महाराज यांनी दासबोधर दशक पहिला समास पहिल्यापासून दशक 20वा समास 10वा पर्यंत काय सांगितलेलं आहे देव म्हणजे देव कसं ओळखायचं आणि देवाला ओळखायला काय पाहिजे सद्गुरू भेटला सद्गुरू भेटून कसं देवाला ओळखायचं नवविद्या भक्ती शेवटची भक्ती पहिली शेवट विसर्जन ज्ञान भक्ती म्हणजे काय आणि देव म्हणजे काय विषय कळला मग कीर्तन भक्ती चालू चॅन्टिंग आपण 4 भजनं दिलीत की नाही आपलं संप्रदायात 4 भजनं म्हणत राहायचं दररोज सकाळचं काकड आरती सकाळचं दुपारचं रात्रीचं सत्संग आणि ध्यानधारणा त्यापैकी 2 कंपल्सरी घे 4 भजनं आणि ध्यानधारणा सत्संग सगळ्यांना शक्य होईल याची गॅरंटी नाही सत्संग सगळ्यांना
शक्य होण्याची गॅरंटी नाही, पण 2 तर शक्य होतात की नाही. 4 भजनं म्हणायला माणसं लागत नाही, स्वतः करू शकतो ना. तसं ध्यानधारणा करायला पण माणसं लागत नाहीये. गुरु भगिनी किंवा गुरु बंधू लागत नाहीये. हे 2 तर करू शकतो आपण. तिसरं काही नाही जमेल, काही नाही जमेल, पण 2 तर निश्चित आहे. का होईल त्याच्याने? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम. का होईल? आपण देवळात जाऊ. तिन्ही साधनांचे बहुकृष्ट केले. साधन कृष्ण कुठले? 4 भजन, ज्ञानधारणा आणि सत्संग. आता 2 तर शक्य आहे. अशक्य कोणालाच होणार नाही, सगळ्यांना शक्य. फक्त केलं पाहिजे. शाळेत जायचं तर आपली मनाची तयारी पाहिजे. मला शाळेत जायचं. शाळेत गेल्यानंतर नुसतं शाळेत जाऊन पाहिजे नाही, मला शिकायचं आहे. शाळेत जायला मला वाटलं पाहिजे मी जायला पाहिजे, नाहीतर आई वडील सांगतात म्हणून जाऊन फायदा नाही. कोणी सांगतो म्हणून जाऊन फायदा नाही, किंवा कोणी अभिष देईल की तू जा, तुला मी एवढं खाऊन देऊन तेवढं नाही उपयोग. आतून वाटलं पाहिजे मला शाळेत जायला. शाळेत गेल्यानंतर वाटलं पाहिजे मला शिकायचंय. जसं सद्गुरू भेटला, जन्मजन्मे मोठमोठे केले, मग विठ्ठल कृपा केली, सद्गुरू भेटला. पण काय आहे, आपल्याला जायला म्हणजे सत्संगाला जाता यायला. सत्संगाला न जाता हरकत नाही, आपण 4 भजनं तर म्हणू शकतो की ना. आपण समजा आता महाराजांनी आपल्याला सुख दिले कुठलं, किंवा कोणी नोकरी करत असं काय, हे शक्य नाही 4 भजनं म्हणायची, पण वाचून तो करू शकतो की नाही, ती सूट दिलेली आपल्याला. पण ध्यान 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं मॅक्झिमम तेवढं तर काढू शकतो की नाही आपण. तेवढंच जेवढं जमू तेवढं करायचं. मला 4 भजनं तोंडाने बोलायला नाही जमत, हरकत नाही, पण 4 भजनं वाचून करू शकतो की नाही, ध्यानधारणा करू शकतो की नाही. म्हणजे 2 साधनं तर करू शकतो आपण. 3रं साधन नाही शक्य, हरकत नाही. 2 साधनं करता रोज आपण भजन म्हणता किंवा भजन वाचता आपल्याला काय म्हणतात ना, तो त्याच्यातला गुप्त अर्थ, गुह्य अर्थ लक्षात. भजनात अजून गुह्य अर्थ तो कशाने शक्य होतो? आपण ध्यानधारणा करतो, बीज मंत्र, बुद्धी सूक्ष्म होते. सूक्ष्म बुद्धीमुळे आपल्याला जे आरतीतला अर्थ करताय, ग्रंथातला अर्थ आहे ते कळत. देवाची भाषा आपल्याला कळत. आपण मन बुद्धी जड आहे ना, जडाला सूक्ष्म करायला ध्यानधारणा आहे, मेडिटेशन म्हणतात, बीज मंत्र म्हणतात. आणि त्याच्यामुळे जे देवाला किंवा संतांना जे सांगायचं आहे त्याचा अर्थ आपल्याला कळतो. संतांची भाषा जड आहे, देवाची भाषा जड आहे, आपल्याला नाही जमत. पण ते आपल्याला काय कळायला सूक्ष्म, जड बुद्धीला सूक्ष्म केली तर आपल्याला कळतं की नाही. तुझं रोज ध्यानधारणा महत्वाची आहे. महाराजांनी सांगितलं सकाळी 5-10 घेऊन 15 मिनिटं करा, जमलं तर संध्याकाळी करा, गॅप पाहिजे. 15-15 मिनिटं 10-10 मिनिटं सकाळ संध्याकाळ केलं तर काय होतं, आपल्याला देवांची भाषा 4 भजनाने भाषा कळते. आणि ते काय म्हणतात, जसं आपण मुलाला शाळेत पहिली जातो की नाही, त्याला अवघडता येत नाही. व बाईला आपला टीचर त्याला आपला गिरवून देतो, हा असं काय, मग तो गिरवून स्वतः काढायचो. तसं 4 भजनं रोज म्हणून काय होतं, आपल्याला भजनात मुरतो. आपण भजनात मुरतो, पण भजनात मन लागायला ध्यानधारणा पाहिजे, बुद्धी सूक्ष्म. का एखादं गाणं आपण म्हणायचं म्हटलं तर लक्ष लागणार नाही, पण त्याच्यातला अर्थ कळलं तर गोडी म्हणणार की नाही. तसं भजनातला अर्थ कळला पाहिजे, ते कळायला ध्यानधारणा पाहिजे. दासबोध कळायला ध्यानधारणा पाहिजे, सत्संग कळायला ध्यानधारणा पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे, ध्यानधारणा.
बीज मंत्र म्हणून सांगितलं, जाही देव बीज मंत्र बदला संसार या तारी. हो सगळं आहे ना जन्मापासून मरेपर्यंत तो जरा करून जायला काय पाहिजे, ध्यान झालं. जाही देव बीज मंत्र बदला संसार या तारिले मोक्षाची मज जाणं वाटले. मोक्ष काय त्याची जाणीव करून दिली मला, तो विषय मला कळला. मोक्षाची मज जाण वाट बरवी दावोनी सोडली. जन्मांची सगळी मुळी कडून गेली. जन्म कशामुळे होतो, ते मूळ. रोग झाला डॉक्टर काय करतो, तपासण्या करतो, रोगाचं निदान करतो, मग शकतो. तसं जन्माचं मूळ काय आहे, अज्ञान. अज्ञानामुळे माणूस जन्म घेतो. कुठला अज्ञान, मी कोण आहे विसरला. मी कोण आहे हे विसरल्यामुळे अज्ञान. त्या अज्ञानामुळे काय होतो, अहंकार येतो की नाही, मी करतो मी करतो. सद्गुरु मीचा शोध घ्यायला, ज्याच्यामुळे तू बांधला गेलेला आहे त्या मीचा शोध घे. मी आहे का, त्याचा शोध घ्यायला काय पाहिजे, मीचं. त्याचा शोध घ्यायला पाहिजे दुसरं काय आहे, भजन. त्याचा शोध घ्यायला दुसरं काय पाहिजे, सत्संग. मीचा शोध, मी कोण मी कोण मी. एकदा माणसाला कळलं की नाही हा महत्वाचा विषय आहे, त्या विषयाला आपण प्रवृत्ती करतो. रावंत विष्णूच म्हणतात. ज्याने काय होतं, देव सगळीकडे, विष्णू सगळीकडे, चैतन्य सगळीकडे आहे की नाही. विष्णू म्हणजे चैतन्य ना, तो चैतन्य सगळीकडे आहे की नाही, कोणात नाही सांगा. जर कोणात चैतन्य नसेल तर काय होतं, माणूस मरेल. चारी खाणी चारी वाणी दुर्लक्ष चौरेशी मध्ये योनीमध्ये जर चैतन्य नसेल, पंचमहाभूतांमध्ये सुद्धा चैतन्य नसेल तो मरेल, डेड म्हणतात, युजलेस. आपण हलतो बोलतो चालतो तोपर्यंत आपलं सगळं आपल्यावर प्रेम करणार, आणि याच्यात तो चैतन्य निघून गेलं तर काय होईल. 4 लोकांना बोलवणार आणि दुसऱ्याला जाऊन घेणार. तुझी जागा इकडे आहे, तू जाऊन खात जा, आता तू येऊ नको. गणपती विसर्जन झाला, हे चैतन्य सगळीकडे आहे की नाही. म्हणून आपण हलतो बोलतो खातो पितो सगळं करतो. आपण चैतन्य एकच आहे, म्हणून तो श्वास घेतो. श्वास कशामुळे चालतं, तो चैतन्य आहे. बोलतो कशामुळे, चैतन्य आहे म्हणून. ऐकतो कशामुळे, चैतन्य आहे म्हणून. बघतो कशामुळे, चैतन्य आहे म्हणून. 10 इंद्रियात चालवणारा तो चैतन्य. शरीर कोण चालवतो, चैतन्य. प्रश्न कुठे आला, एक मन. चैतन्य एकच आहे सगळ्यांमध्ये. देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी चौऱ्याशी मध्ये चैतन्य एकच आहे. फरक कुठे आला, मन. मने मनुष्या कारण बदलता मुक्त. मन मनामध्ये कुठे फरक आला, सगळ्यांचं रज तम गुण सत्व, रज तम गुण सत्व गुण वेगळे आहे. ते गुणांमुळे काय झालेलं आहे, वेगळेपणा. माझा मन वेगळा, तुझा मन वेगळा. का, रज तम सत्व. कोणामध्ये तमोगुण जास्त, कोणामध्ये रजोगुण जास्त, कोणामध्ये सत्वगुण. वेगळं होण्याचं कारण रज तम गुण. रजोगुण तमोगुणमुळे काय, आसुरी शक्ती तयार होते. माझं तर माझं, दुसऱ्याचं माझं, मीपणा वाढतो, अहंकार वाढतो. रजोगुणामुळे संसारिक वाढतो. माझा वाढला पाहिजे, माझा वाढला पाहिजे, माझाच वाढला पाहिजे, सगळ्यांचं वाढलं, माझ्या माझ्या. तम सत्वगुण म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या मोठी आहे तो देव. त्याला कुठेतरी असा अनुभव आलेला असतो की ज्ञान पावर मसल पावर मनी पावर संपलेला आहे, काय कामाचं नाही. एक देवच आपल्याला वाचू शकतो असा अनुभव आलेला आहे. तो सत्वगुणी होतो, तो सत्वगुणी होतो. उद्धवला काय म्हणतात, ऊर्ध्व गती प्राप्त होते.
उद्योगती म्हणजे काय, तो एक एक पायरी चढत जातो देवाकडे जायला. रजोगुणी तिकडे जा, जन्म घेतो, परत जन्म घेणार, परत मिळणार, परत जन्म घेणार, परत मिळणार. तमोगुणी कुठे जाणार, तो खाली जाणार. खाली म्हणजे काय, नरकात. तमोगुणीची जागा कुठे, नरकात. नरक म्हणजे काय, जन्म म्हणजे अधोगती म्हणजे काय आहे ह्याच्यात जाणार तो. 84 लक्ष योनीत फिरणार. रजोगुणी परत मनुष्य जन्म घेऊ शकतो. सत्वगुण मनुष्य जन्म घेऊन काय करतो, ऊर्ध्वगती प्राप्त होतो. आणि मध्ये तिष्ठती काय आहे, रजोगुण. आणि हा कुठे जातो, अधःपतन होतो कोणाचा, तमोगुणीचा. हे सगळं गुणांवर सगळं प्रश्न आहे तो मनाचा. त्याच मनाला सद्गुरु बीज मंत्र देतो. तर बीज मंत्राने काय होतो, तो शुद्ध होतो. शुद्ध झाला का त्याला काय गोडी लागते, भजनांची आणि ध्यानची आणि सत्संगाची. त्याच्यावर काय करतो, त्याचा जो इगो आहे, अहंकार आहे, तो कमी होतो. माझ्यापेक्षा देव मोठा, माझ्यापेक्षा देव मोठा, कोणीतरी शक्ती गुरु मोठा. तो कुठे जातो, ऊर्ध्वगती जातो. देवळात जायचा प्रयत्न करतो. देव कुठे सापडतो, न जाय जपाशी, न जाय तपाशी, न जाय काशी, न जाय कैशी. हरी चिंतने होईना किंवा गुरु चिंतने होईना कोठे न जाय. तर गुरु म्हणजे काय, गुप्त रूप. तो दिसत नाही, भासत नाही, पण तो आहे. मन दिसत नाही, मन भासत नाही. बुद्धी नाही, दिसत नाही, बुद्धी भासत नाही. चित्त दिसत नाही, चित्त भासत नाही. अहंकार पण कुठे दिसतो, पण मनाला मानतो की नाही आपण, बुद्धीला मानतो की नाही आपण, चित्ताला मानतो की नाही, अहंकाराला मानतो की, जाणतो ना आपल्याला. तसं देव आहे. भू म्हणजे गुप्त भू. तो दिसत नाही, कशामुळे, अहंकारामुळे, मीपणामुळे. मीपणामुळे मनाला अशुद्धपणा आलेला. त्या मनाला शुद्ध करायला बीज मंत्र. बीज मंत्राने 4 भजनात मन करा, बीज मंत्राने सत्संगात मन करा, मन शुद्ध होत. अशुद्ध कशामुळे झाला होता, अहंकारामुळे. म्हणून सगळं अध्यात्म कशावर आहे, अहंकार. हे सगळ्यांमध्ये देव आहे, जसे काही नाही आहे. पण त्या देवाला आपण विसरलो, म्हणून देव झाला. त्या देवाला विसरलो म्हणून देव झाला. सद्गुरू तेच सांगतो, देव आहे म्हणून तू आहे, तू आहे म्हणून देव नाही. सद्गुरू काय सांगतो, काय आपल्या लक्षात आणून देतो, देव आहे म्हणून तू आहे, तू आहे म्हणून देव नाही. तू नसेल तर काय फरक पडणार नाही, देव आहेच. त्या देवाला कसं होत. आता आपण सर्व समोर सांगितलं, आपण काय आहे, बद्ध, मोक्षु, साधक आणि सिद्ध. 4 कॅटेगरी काही की नाही. तर बद्ध म्हणजे काहीच नाही, तो तमोगुणीच. खाणं पिणं, जगणं. आणि जगणं म्हणजे काय आहे, फक्त गोळा करायला, माती गोळा करायला. जन्मापासून बऱ्यापैकी सगळे मातीच गोळा करतात. 10 बंगले बांधले, भरपूर पैसे कमवले, मोठमोठ्या फॅक्टरी काढल्या, सगळं कमवलं. जाताना काय, माती गोळा केली ना. माती येत नाही आपल्याबरोबर. आपल्याबरोबर काय येतं, सत्कर्म. चांगले कर्म, वाईट कर्म कोण ठरवतो, आपल्याला 2 मन आहेत, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. आता बहिर्मन आहे तो विषयाच्या अधीन आहे, आणि अंतर्मन कशाचं आहे, तो कशाच्याच अधीन नाही.
बैपणाला जीव म्हटलेला आहे. जीवात्मा. सकाळी आपण उठतो, उठल्यानंतर आपण त्याची जाणीव येते. जाणीव आल्यानंतर आपल्याला मन येतो. मन आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं मी कोण. जे आईवडिलांना आपल्याला काय बनवलंय ना ते आपण आठवतं मी अमुक अमुक. मग कुठे झोपले ते आठवत. आणि ते आठवल्यानंतर मी आज काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे सांगितलंय. काय संकल्प विकल्प हे मन उठले. हा मन आहे. अनेक जन्म देहाशी संग जडलेला आहे. देहाच्या संघात राहून तो काय आहे, देह झालेला आहे. आणि देहाला जे आवडतं तो आणि देहाला काय आवडतं, विषय सुख. डोळ्याला चांगलं दृश्य पाहिजे, कानाला चांगला ऐकायला पाहिजे, नाकाला सुगंध पाहिजे, त्वचेला चांगला स्पर्श पाहिजे, जिभेला चव पाहिजे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय कामाला लावून टाकतात. मग देह बुद्धी म्हणजे 10 इंद्रिय म्हणजे राम तोच आवडतो. मग काय झालं, आपण या देहाच्या संख्येला मन कसं आहे, पाणीने पाणी त्याला रंग कैसा जिस्मन दिला वैसा. ज्याला कुठे लावाय तिकडे तो जाईल. म्हणून बुधवारच्या ह्याच्यात काय म्हणतात अष्टकमध्ये, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवेचिता देणता, फक्त तुझा बुद्धीने नको आहे. मनुष्याला बुद्धी आहे, चांगलं काय वाईट कळतं, प्राण्याला कळत नाही. म्हणून मोक्षाचं द्वार कुठे आहे, मनुष्य देह. इतर योनीमध्ये तो मोक्षाचा द्वार नाही, कारण तिकडे चांगलं वाईट काय कळत नाही. फक्त खाणं पिणं झोपणं एवढंच कळतं त्याला, दुसरं काहीच कळत नाही. देह बुद्धी पूर्ण आहे, तिकडे अधिकार नाहीये. मनुष्य देहात बुद्धी दिलेली आहे माणसाला, चांगलं काय आणि वाईट काय. मग चांगलं कळायला, चांगली बुद्धी यायला काय करायला पाहिजे, सत्संग. देहाच्या संगतीला आपण लागतो जन्मापासून मरेपर्यंत, म्हणून जीव होतो. देहाचा अभ्यास करू की नाही, आपण देहाच्या संख्येला देव होणार, दारुड्याच्या संख्येला लागत दारुडे होणार, चोराच्या संख्येला चोर होणार, लबाडाच्या संख्येला लागला तसं लबाड होणार, संसारी माणसाच्या संख्येला लागला तसं संसारी होणार, आणि तमोगुणी माणसाच्या संख्येला लागला तर तमोगुणी. संघ जडला, संघ कसला आहे, देहबुद्धीचा. तर देहाच्या संख्येला लागलं देह बनवणार की नाही तो, मग कशाचा देह असतो तो, पाप पुण्य समजा घडे तर देह जोडे पडलेला आहे. पाप पुण्य समान झाला तर देह जोडतो. पुण्य कमी पडला तो काय होतो, अधोगती जातो तो, चौऱ्याशी लक्षमध्ये मिळतो. त्याच्यामुळे अनेक योजना आहेत. तेवढं बघून परत मनुष्य देहात आला तर परत संघ जडला, देहबुद्धीचं काम होणार. म्हणून संघ महत्वाचा आहे. संघ कसा, जसा त्याचा. आता आपण देवाची पूजा सगळे 99% लोक देवाचीच पूजा करतात. इव्हन राक्षस सुद्धा देवाची पूजा करतात. सगळे बुद्ध सुद्धा देवाची पूजा करतात. शंकराकडे सगळे आहे की नाही, भूत पण आहे, राक्षस पण आहे, सगळे आहे तिकडे. देवाने ते राक्षस शिवाकडे बरेचसे वरदान मागून घेतले, ब्रह्माकडे वरदान मागून घेतले, विष्णूकडे राक्षसाने कुठलंही हे मागून घेतलेलं आठवत. विष्णू सगळं गुण आहे ना, तो इकडे नाही. पण ब्रह्मा महेशकडे आहे. सगळं देव सगळ्यांमध्ये आहे ना, फक्त त्याचा वापर कसं करायचा आपल्याला वापर करता येईल. तंदूर आपल्याला वापर करायला शिकतो. सगळीकडे कोण आहे, रज तम सत्व गुणांचा खेळ आहे. या गुणामुळे माणूस अडकतो. म्हणून सांगितलं जन्माचे ते गुण, वाईट गुण, दुःखास हे कारण सगळं देवाची भक्ती करतो की नाही आपण. संसारी करतो, तमोगुणी करतो आणि सिद्धोगुणी करतो. पण देवाची पूजा करून आपल्याला काय होतं, म्हणून या दशकाच्या
दशक 4 समास 10 काय सांगितले? ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करून काय होणार नाही. सर्वकथा समित स्वरूपता या 3 मुक्ती मिळेल तुम्हाला. खूपच कष्ट केलं तर, जीव भान ठेवलं तर. पण काय नशिबत कशाचा आधार आहे? सकृत. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ठीक आहे. पुण्य संपलं तर आता पुण्य कशामध्ये होतो? मी करतो आणि तिकडे भाव आहे की नाही? भक्ती करतो म्हणजे मी भक्ती करतो हा भाव आहे की नाही? ही सर्वता असो, समित असो, स्वरूप असतो. शंकराचा भक्त असो किंवा विठ्ठलाचा असो किंवा ब्रह्माचा असो, मी भक्त आहे हा भाव आहे की नाही? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव. गुन्हे कमावला भरपूर आहे नको मला देवा. मला स्वरूपता समितता स्वलोकता मुक्ती पाहिजे. जा ना विठ्ठलाचा भक्त वैकुंठात जा, शिवाचा भक्त शिवाकडे जा आणि ब्रह्माचा ब्रह्मलोकात जा. पुढे काय 33 कोटी देव आहे. सगळे ज्यांची त्यांची भक्ती करत तसं लोकात जा. समितता देवा तुझ्याकडे ठेव, देवाकडे राहणार. स्वरूपता स्वरूप म्हणजे देव होऊन राहणार. काय सांगितलं इकडे त्यांनी? सकृत आहे तो भोगती, सकृत सरताच ढकलून देती, आपण देव असती जैसे तैसे. जोपर्यंत आपला पुण्य आहे तोपर्यंत काय होणार आहे? सगळं सुख भोगणार. स्वरूपताचा समितताचा स्वरूप. आणि म्हणून सांगितलंय सकृत आहे तो भोगती, सकृत सरताच ढकलून देते. म्हणजे तुमचा पुण्य संपला काय झालं? परत ढकलून देते. परत मनुष्य देहा ढकलून देते. आपण देवाय असते, आपण देव ते असते जैसे तैसे. देव आहे तसेच राहणार. त्यांचा स्वर्गलोक तसंच राहणार, वैकुंठ तसंच राहणार, शिवलोक तसंच राहणार, ब्रह्मलोक तसंच राहणार. 33 कोटी देवाचं सगळं तसंच राहणार. पण आपला पुण्य संपला की नाही पण देव ढकलून. म्हणून तिने मुक्ती नाशिवंत जाण हे ज्याला कळलं तो भक्ती करतो. पण 99.99% लोक हीच भक्ती करतात देवाची. कुठल्या देवाची? खऱ्या देवाची. खरा देव कळणार नाही ना. खरा देव काय ना हे कळलं पाहिजे की तिन्ही मुक्ती नशिबंत आहे. हे सगळे देव पण नशिबंत आहे. तिन्ही मुक्ती नशिबंत एवढं तर कळलं पाहिजे की नाही? परत तुमचं पैसे संपले पैसे निघत नाही ना तसं. म्हणून काय कळलं पाहिजे की तिन्ही मुक्ती नशिबंत आहे. मला सायुज्य मुक्ती पाहिजे. आणि ती सायुज्य मुक्ती मिळवायला सुद्धा आपल्याला या देवाची पूजा करावी लागते. या देवांची पूजा करूनच जसं मुलगा असतो ना ज्युनियर केजी सिनियर केजी मध्ये होता ग्रॅज्युएट होतो की नाही तसं इकडे स्टेपने जायला पाहिजे. तुला गेलं जन्मोजन्मी आम्ही भाऊ पूर्ण केले. बघा विठ्ठल कृपा केली. कारण स्टेपने गेलं तर लवकर कळतं की नाही, नंतर डायरेक्ट गेलं तर कसं कळेल. म्हणून हे सगळं करून झाल्यावर सगळं बघून झाल्यावर हे कळतंय नको. हे सगळं बघून झालं हे कळतंय नको. हे नाशिवंत आहे. आपली मेहनत फुकट जाते ना ती. तेव्हा मारताना माणूस वासना घेऊन जातो. मला काय मला सद्गुरू भेटला पाहिजे. सद्गुरू भेटल्याशिवाय मला कायमचं सुख मिळणार, कायमची मुक्ती मिळणार, कायमचा आनंद मिळणार. या मुक्तीने मिळाल्यानंतर मनुष्य देह घेतो आणि मग त्याला कोण भेटतो? सद्गुरू. सद्गुरू भेटल्यानंतर मग सद्गुरू तुम्हाला बीज मंत्र देतो. सुरुवात इकडून. बीज मंत्र म्हणजे काय? नामस्मरण आणि बीज मंत्र जमीन स्मरणाचा फरक. 33 कोटी देवांपैकी कुठल्याही देवाचं नाव घेतो तो नामस्मरण. त्याच्याने तुमची शक्ती जागृत होतात. पुण्य जमा होत. शक्ती आणि पुण्य जमा होत. काय होतं?
पुण्य. ते काय पुण्य? तिकडे कर्तेपण आहे ना तिकडे. मी जप करतो, मी नमस्कार करतो, मी ध्यान करतो, मी तपस्वी म्हणून सांगितलं. ऋषी तपी जपी मुनी सगळं होऊन गेले का? शक्त्या प्राप्त झाल्या, सगळं रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, सगळ्या शक्त्या प्राप्त झाल्या. पुढे काय? मुक्ती नाही ना. मुक्तीसाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून माणूस मरताना हे कळलं पाहिजे की नाही हे सगळं नाशिक होतं, मला सद्गुरू भेटला. आणि सद्गुरू कशासाठी भेटायला पाहिजे ते पण कळलं पाहिजे. साहित्य मुक्तीसाठी या वासनेने माणूस मरतो तेव्हा सद्गुरू भेटतो. ते एका जन्मात पण पूर्ण होत नाही. पकड बसायला पाहिजे की नको? तुझा मुलगा शाळेत जातो, शिकायला त्याची गॅरंटी नाही ना. काय मन लावून अभ्यास करतात, रात्र दिवस अभ्यास करतात, डोके शिकत नाही, काय करणार? प्रयत्न काय? शाळेत जातो, शिक्षक शिकवतो, पण डोके शिकत तर त्याचं काय करायचं? म्हणून त्याला काय म्हणतात? सत्ता पाहिजे. त्या सत्तेसाठी पुण्य पाहिजे. काय म्हणतात त्याला? गॅस्पिंग पॉवर, ग्रहण शक्ती. ग्रहण शक्ती नको, चांगला काय टाकतात. ग्रहण शक्ती नाही, का उपयोग नाही. आणि एका गव्हर्नमेंटच्या शाळेत, साध्या शाळेत टाकतात. ग्रहण शक्ती चांगला असेल तर कसंही शिकतो माणूस. म्हणून सांगतात ग्रहण शक्ती पाहिजे. जसं सद्गुरूकडे गेल्यानंतर एका जन्मात होत नाही. उद्योगात आहे ना, पुढे 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 जा. तिकडे एका जन्मात झालं असं तर सगळे मुक्त झाले. नाही होत. जीव तोडून भजन करणार, जीव तोडून सत्संग ऐकणार, जीव तोडून ध्यानधारणा करणार, नाही जमत. मुलगा बाळ असतो, बाळ 9 महिने 90 दिवस झाल्यानंतर तो बाहेर येणार. आणि बाहेर आल्यानंतर पूर्ण व्हायला पण त्याला किती वेळ लागतो. स्टेप ठरलेला आहे की नाही? तसं हे सुद्धा ज्ञान प्राप्तीला सुद्धा, मी कोण हे कळायला सुद्धा, सद्गुरूचं ज्ञान ग्रहण करायला सुद्धा काय पाहिजे? सत्ता पाहिजे. ही सत्ता कर्माने तयार होते. सद्गुरू जीव तोडून सांगतो, आपण तुमच्या डोक्यात शिरत नाही, त्याचं काय करायचं? आपल्या डोक्यात शिरायला पाहिजे की नाही? मन लवकर ऍक्सेप्ट करत नाही. मनापासून कळलं पाहिजे की. म्हणून सांगितलं जन्मजन्मी अनुभव मग या विठ्ठल कृपा. तसं सद्गुरू सुद्धा भेटल्यावर ते काय जन्मज्ञान प्राप्त होईल गॅरंटी नाही. सद्गुरू पूर्ण नसतो, पण आपण असतो. आपण कुठे तरी कमी पडतो. जीव पडतो सोपं नाही जाणं. घाण टाकावं लागतं आपल्याला. एवढं सोपं नाहीये, कठीण आहे ते. साहित्य मुक्ती प्राप्त करायला 4 भजनं जीव तोडून करा, हरकत नाही. ध्यान जीव तोडून करा, नाही. सत्संग जीव तोडून आहे का? नाही जमणार. सत्ता पाहिजे, जे काय जन्मात येत नाही. धीरे धीरे जन्म घेऊन घेऊन धीरे मी एवढं सांगितलं, भूमी शुद्ध करी, ज्ञानपीच करी. भूमी शुद्ध म्हणजे मन शुद्ध व्हायला वेळ लागतो. अनेक जन्मांचे संस्कार आहेत. कशाची? मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, मी जीव आहे, मी जीव आहे. हा मीला काढायला खूप वेळ लागतो. म्हणून सांगितलं देव खूप प्रयत्न करतो. सद्गुरूला सुद्धा त्रास होतो हे सगळं करायला. सोपं नाहीये. उपाधी आहे ती मोठी. म्हणून हे कळलं पाहिजे हे सगळं त्रिमुक्ती नाशी बनतं. हे जाणं, हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला वासना घेऊन आपल्याला भरावं. कारण याचं लिमिट आहे. 50 वर्ष 60 वर्ष प्रारंभ कर्मानुसार तू जाणार. त्याच्या अगोदर हे सगळं साध्य करून घे. मला मी कोण हे आपली ओळखच काय आहे? देव नाही. सद्गुरू सांगतो तू देव कसा नाही, ती ओळख दे. ती ओळख पटवून दिल्यानंतर आपण तेवढं ग्रहण करणार पाहिजे.
तेवढी शक्ती यायला पाहिजे. एकदा डोक्यात शिरलं की मी देह कसा नाही. 5वा प्रलय. एकदा 5वा प्रलय झाल्यानंतर जिवंत असताना कळतं माणसाला मी देह कसा नाही. तू कोणी नाही तरी कोण तर आहे की नाही. तू कोणी नाहीये, तू देह नाही, मग कोणतरी वेगळं आहे की नाही हे जिवंत असताना कळ. म्हणून सांगितलं मनोबुद्धी अहंकार चित्तानी काही काकडावरती झालं तर म्हणतो की नाही आपण तिला आनंद रूप शिवोहम शिव मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाम. विमान नाही मग बुद्धी नाही मग चित्त नाही मग त्याचे प्राण संज्ञा नवे पंचवायू नवा सप्तधातू नवा पंचवायू. मी प्राण पण नाहीये न सप्तधातू पण नाहीये. मग नवे द्वेष लोक मी 6 विकार पण नाही. न पुण्यम न पाप मी पुण्य पण करत नाही पाप पण करत नाही. न मृत्यू न शंका मला जन्म मृत्यू नाहीच आहे. न मृत्यू न शंका न मे जाती भेदा पिता न मे न न मृत्यू न शंका न मे जाती भेदा पिता न मे न माता. हे सगळं नाहीये. मग तू कोण आहे. कोणत्या तरी कोणतरी असायला पाहिजे की नाही. सगळं कशाला काहीतरी भासतं की नाही. जसं पडद्यावर आनंद चित्रपट येतात जातात पण सगळं पडद्यावर भासतो की नाही. उठ तू उठ. मग असे केल्यानंतर काहीतरी आहे की नाही. हे सगळं भासात्मक आहे ठीक आहे पण काहीतरी आहे की त्याच्या सगळं भासतं की नाही. तर काहीतरी आहे ते भासणं त्याला शोधून काढायचं. मग मी नव्हता म्हणून सांगितलं देव आहे. काय आहे देव आहे तर मी नाही. देव आहे तर मी नाही आणि मी आहे तर देव नाही. मी आहे तर देव नाही आणि देव आहे तर मी नाही. देव एकदा प्रकट झाला की तू कुठे राहतो शिल्लक. सो व्यापक होतो की नाही तो. ममेव जीव जीव सनातन ह्या रूपी गुहेत आपण शिरलोय म्हणून जीव झालोय. त्याला मोकळं केलं तर काय होतं तो मोकळा होतो. जसं समुद्रातला एक मिठाचा तुकडा काढला आपण तो मीठ झाला की नाही. त्या मिठाच्या तुकड्यातून समुद्रात टाकलं तर काय होईल. समुद्र होतो की नाही तो भिन्नत्व कुठे राहतो. तसं या देहरूपी गुहेत शिरलोय म्हणून तो जीव झालाय. देहरूपी गुहेतून सद्गुरू त्याला बाहेर काढतो म्हणजे मिठाचा तुकडा आणि समुद्रात नेऊन टाकतो. समुद्र होऊन जातो कारण तो भिन्नत्व कुठे राहिला. आशा वकर बका सगळं केलं की नाही. ती साहित्य सद्गुरू ती मुक्ती देतो. एकदा ती मुक्ती मिळाली तो मग माणूस जन्माला कसा येईल. कारण तुला कळते म्हणजे जन्म आणि मृत्यू हे सगळं कल्पना आहे. देव ही कल्पना आहे. सगळं कल्पनात्मक आहे. देव सुद्धा कल्पनात्मक आहे. सत्य नाही हे जिवंत असताना कळलं. म्हणून काय ना माझे मरण मी पाहिला मुक्तीचा सुख. मरण हा जिवंत असताना कळायला पाहिजे. नाही तर 4 म्हणजे जीव तोडून म्हणा सत्संग जीव तोडून करा. सद्गुरू सांगितलं तुझे जीव तोडून करा काय उपयोग म्हणा. निरोगी व्यक्तीची आठवणी मी देव कसं नाही जिवंत असताना कळलं. सद्गुरू तोच ज्ञान देतो. तू देव कसं नाही तू देव कसं नाही तू नाही आहे. तुझ्याशिवाय तुझ्या आतमध्ये जो आहे तो प्रत्येकामध्ये आहे. साधं चैतन्य तो अद्वैत आहे. शिवात्मा तो अद्वैत आहे. परमात्मा पण अद्वैत आहे. द्वैत फक्त मनामुळे. म्हणून मनाला शुद्ध करायला 4 भजन ध्यान धारणा आणि सत्संग त्याच्यापैकी 2 शक्य आहे. ते करायला काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे बीज मन म्हणजे ध्यान धारणा. ते करायला तो सोपंच आहे. दुसरं 4 भजन ते पण करू शकतो. सत्संग सगळ्यांना शक्य होणार. सत्संग जर भेटला तर मग दुधात साखर पडल्यासारखं ते शक्य होत नाही सगळ्यांना. पण काहींना शक्य होतं त्यांनी तेवढं तर करायला पाहिजे. पण सगळं महत्व कशात आहे ध्यान धारण्यामध्ये. ध्यान धारणा नामस्मरण त्याला म्हणतात. बीज मंत्र म्हणतात. नामस्मरण वेगळं बीज मंत्र. पण 4 भजन करू शकतो की ना. पण
ठीक आहे, नाही म्हणून नव्हतं, वाचून तर करता येईल की. तू वाचून कमसे कम ज्ञान राहणार नाही एवढं केलं बघ, त्याच्याने काय होईल? त्याच्यामुळे आपली ग्रहणशक्ती वाढली, ग्रहणशक्ती वाढली, मन शुद्ध होतं. मग त्याच्यावर धीरे धीरे कळेल. कारण अर्थामध्ये सगळं अर्थ बोललेला आहे ना, ते अर्थ कळलं तर आता गुरुचं अर्थ याचं सांगितलंय, गुरु हा संत कोणीचा राहता म्हणतो. गुरुचा अर्थ काय आहे? तर गुरु हा संत कोणीचा राहता म्हणून सांगितलं. नरदेव म्हणजे काय आहे? तो दोन या प्रत्येक कड्यामध्ये सांगितलेला आहे. ब्रह्म म्हणजे काय? निरुपमा दुसरी उपमा कुणाची प्रभू त्याच्यात सांगितलेलं आहे. आपण मनीषीरच जातो, शब्द परकट अर्थ नाट सर्व चराचर मध्ये सांगितलं देवाचं वर्णन. धन्य धर्मामध्ये सांगितलं गुरुचं, बारा भंगामध्ये सांगितलंय काय आहे जन्माचे ते मूळ पाहिले नाही. हे सगळं शब्दांचे अर्थ, शब्द फलकट अर्थ भिन्नाट म्हणून 4 भजन का सिलेक्ट केले? 4 भजनात सगळं अध्यात्म सांगितले. 4 भजनातच सगळं अध्यात्म सांगितलेलं आहे. ते हळूहळू रिपीट करून करून टॅक्टिक करून भजन तो भजन, त्याच्यानं आपल्याला भजनाचा अर्थ कळता, भजनाचा अर्थ कळत मन शुद्ध होतं. भजाग्रह सद्गुण श्री ग्रामीण दाबू ना तो लालीन दाबायचं मला आली ना.